ज्याला हरवलं जाऊ शकत नाही त्याची बदनामी केली जाते. मित्रांनो, सगळीकडे एप्स्टीन फाईलची चर्चा चालू आहे आणि ह्या एप्स्टीन फाईलमध्ये मोदीजींचं देखील नाव आलंय. असे शेकडो व्हिडिओज तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती आणि सोशल मीडियावरती पाहायला भेटते. याचं ट्रूथ काय आहे किंवा याचं सत्य काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तसं पाहता माझे सर्वच व्हिडिओ मोदीजींच्या फेवरमध्ये असतात. मोदीजी काही माझे नातलग नाही आहेत, परंतु जोपर्यंत ते भारताच्या हितामध्ये काम करतील, भारताच्या हिताचे फैसले करतील, तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांच्या फेवरमध्ये व्हिडिओ बनवले जातील. मोदीजींचं नाव घेऊन मोदीजींवरती टीका करून बरेच यूट्यूबर्स मोठे झाले, बरेच सोशल मीडियावरती बऱ्याच लोकांना फॉलोअर्स मिळाले. म्हणजेच मोदीजींचा विरोधक वर्ग खूप आहे आणि त्यांच्यावरती जर टीका केली तर नक्कीच त्यांना व्ह्यूज भेटतील, त्यांना सपोर्ट भेटेल हे त्यांना देखील माहीत आहे. भले मोदीजी आणि त्यांचे धोरणं चुकीचे नसतील तरीही. मित्रांनो, एप्स्टीन फाईलमधला बराच डाटा लीक झालेला आहे. बराच डाटा सेकंड टाइम पब्लिश केलेला आहे, सेकंड टाइम रिलीज केलेला आहे. Gmail या साईटवरती जाऊन तुम्ही हा डाटा पाहू शकता. जवळपास 30 लाख फोटोज आणि 7 ते 8 हजार व्हिडिओज मेल्स या साईटवरती आहेत. काय आहे सत्य की मोदीजींचं नाव या फाईलमध्ये आलंय असं म्हणलं जात आहे. मुळात पाहता एप्स्टीन फाईलमध्ये 2 याद्या आहेत. एक यादी म्हणजेच क्लायंटची यादी आणि दुसरी म्हणजेच गुन्हेगारांची यादी. तर या दोन्ही यादीमध्ये म्हणजेच क्लायंटच्या यादीमध्ये आणि गुन्हेगारांच्या यादीमध्ये, या दोन्ही यादीमध्ये पंतप्रधान मोदीजी यांचं नाव नाहीये. पंतप्रधान मोदीजी यांचं नाव आहे ते एका रेफरन्स मेलमध्ये. एप्स्टीन हा जगातील सर्वच बड्या नेत्यासोबत त्याचे कॉन्टॅक्ट होते, त्यांच्यासोबत त्याचे रिलेशन खूप चांगल्या पद्धतीचे होते. 2017ला ज्यावेळेस पंतप्रधान मोदीजी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इस्रायलमध्ये जी काही बैठक होती ती ऑफिशियली बैठक आहे, त्याचे रेकॉर्ड देखील उपलब्ध आहे. त्या बैठकीच्या संबंधामध्ये हा मेल एक रेफरन्स मेलमधून एप्स्टीनच्या फाईलमध्ये किंवा एप्स्टीनच्या नोंदीमध्ये सापडला आहे. याच्या पलीकडे मोदीजींचा कुठेही एक पीकही नाही, कुठे एक व्हिडिओ देखील नाही किंवा कुठेही त्यांचा फोटो पूर्ण फाईलमध्ये आलेला नाहीये. आणि फक्त या मेलचा संदर्भ घेऊन बरेच लोक असं म्हणत आहेत की एप्स्टीन फाईलमध्ये मोदीजींचं देखील नाव समाविष्ट आहे. मोदीजींचं नाव समाविष्ट आहे म्हणजे मोदीजी अशा काळ्या कर्तुतीमध्ये समाविष्ट आहे म्हणणं चुकीचं आहे. सुरुवातीला म्हणण्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर आपण पराभूत करत नसेल तर त्याची बदनामी केली जाते. त्याच पद्धतीनं हे चालू आहे. मोदीजीचं नाव फक्त एका रेफरन्स मेलमध्ये आलेलं आहे, ते पण इस्रायलमध्ये 2017ला झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकी संदर्भामध्ये. म्हणजेच इस्रायलमध्ये तर हे एप्स्टीनचं बेट नव्हतं. इस्रायलमध्ये या मायनर मुली नव्हत्या ज्याच्यासोबत अशा पद्धतीचे घाण कृत्य केले गेले. म्हणजेच एप्स्टीन फाईलमध्ये मोदीजींचं नाव आलं हे म्हणणं चुकीचं आहे. परंतु व्ह्यूज, प्रसिद्धी, मोदीजींचं नाव वापरून काही लोक या ठिकाणी मोठे झालेले आहेत. आम्ही अशा पद्धतीचे कृत्य करत नाहीत. जे काही सत्य आहे ते जगासमोर मांडतो. मी स्पष्ट केलं आहे की मोदीजी काही माझे नातलग नाहीत, परंतु जोपर्यंत ते आपल्या राष्ट्राच्या हिताचे फैसले करतील तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहेत. एखादा फैसला जर चुकीचा असेल तर त्याचा विरोध देखील आम्ही करतो. ज्या पद्धतीने UGCचा जो चुकीचा कायदा आला होता त्या चुकीच्या कायद्यावर देखील माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहावयास भेटेल. परंतु मोदीजींचं नाव काय एप्स्टीन फाईलमध्ये जे आलेलं आहे फक्त एका रेफरन्स मेलमध्ये आहे, ते पण 2017ला मोदीजी आणि ट्रम्प यांच्या इस्रायलच्या बैठकीच्या संदर्भात आहे. क्लायंट लिस्टमध्ये किंवा गुन्हेगाराच्या लिस्टमध्ये मोदीजीचं नाव नाहीये आणि ही भारतीयांसाठी खूप मोठी आणि खूप चांगली बातमी आहे. लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. बिल गेट्स हा जगातील सर्वात जास्त पैसा असणारा श्रीमंत व्यक्ती आहे. बरेच असे लोक आहेत की जगामध्ये त्यांची ताकद आहे, पैसा आहे, सर्व गोष्टी ते हलवू शकतात. परंतु एप्स्टीन फाईलमध्ये त्यांचे आलेले फोटो, त्यांचे आलेले व्हिडिओज देखील ते थांबवू शकले नाहीत. डोनाल्ड ट्रम्प खुद्द स्वतःचे फोटोज आणि त्यांचे व्हिडिओ रिलीज होण्यापासून थांबवू शकले नाहीत. मोदीजींनी कसं थांबवलं असतं? म्हणजेच मोदीजींचा एकही व्हिडिओ, एकही पीक या ठिकाणी अवेलेबल नाहीये. मोदीजींचा फक्त एक रेफरन्स मेल आहे, तो पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीच्या संदर्भात नाव एप्स्टीन फाईलमध्ये आलंय हे म्हणणं चुकीचं आहे. याची शहानिशा तुम्ही करू शकता. त्यासंबंधीचे शेकडो व्हिडिओज तुम्हाला सोशल मीडियावरती पाहावयास भेटतील. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा, मला सपोर्ट करा.